समजले त्यामुळे मी एकाही वेगळ्या मुद्द्यावरती बोलत नाही. परंतु पोलीस भरती करणं हे आपण सगळी पोरं म्हणजे कोणी मालपाणी थोडक्यांची पोरं नाही, सगळी पोरं गरीब शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, कामगारांची पोरं. आणि या सगळ्या लढाईत तुम्ही लढत असताना तुमच्यासोबत मी शिव आर्मी शेतकरी संघटनेच्या वतीनं आणि राष्ट्रीय सेवा दलाच्या वतीनं ज्यावर पाठिंबा देतो पूर्ण ताकदीनं या लढाईत आम्ही सर्वसोबत असू. धन्यवाद. माझ्या सर्व भावांना तुमचं खूप अभिनंदन करतो. बघा, देशामध्ये सगळीकडे जातीपाती धर्मावरती राजकारण चालू असताना संगमनेर सारख्या ठिकाणी तरुण मुलं शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या प्रश्नावरती एकत्र येतात. हा आपला आशादायी भारत आहे. माझी विनंती आहे, शेवटचं भाषण चालू आहे, शेवटचं भाषण. त्याच्यामुळे तुमची आणि आमची जबाबदारी आहे, या देशातलं सरकार जेव्हा जेव्हा या देशातल्या लोकांना भरकटायचं काम करेल त्यावेळेस आपल्याला रस्त्यावरती येऊन त्यांना टाळ्यावरती आणायचं काम आपल्या सगळ्यांना करायचं. सगळीकडे हिंदू मुसलमान करायचं, सगळीकडे जाती धर्मामध्ये दंगली लावायचे आणि काय करायचं, आमच्या पेपर ऑनलाईन घ्यायचे. आमच्या शाळा अडाणी अंबानी रामदेव बाबाच्या पतंजलीला शाळा घ्यायच्या. आमच्या शाळा खाजगीकरण करायच्या आणि प्रायव्हेट शाळा मध्ये विद्यार्थ्यांना पाठवायचं. जर शिक्षणाचं वाटोळं केलं, रोजगाराचं वाटोळं केलं तर गरिबाच्या मुलांनी काय करायचं? आज 288 आमदारांकडून आपण मागणी करतो की विधानसभेमध्ये बोला, विधानसभेमध्ये आमचा मुद्दा मांडा. अरे एक आमदार बोलत नाही, एक खासदार बोलत नाही. इतकी वाईट अवस्था आपल्या देशातल्या राजकारण्यांची आहे आणि आपलं भविष्य त्यांच्या हातामध्ये आहे. राजकारणी लोकांकडून फार अपेक्षा करू नका मुलांना. आपला संघर्ष आपल्याला करावा लागेल, सांगावं लागेल. अरे एका आमदारकीसाठी बाप बदलणारी लोक आपल्याला नाही होतील, एका खासदारकीसाठी आपला बाप बनवणारी लोक आपल्याला नाही होतील. अरे आपण जातीवंत शेतकऱ्याची पोरं आहोत, जातीवंत शेतकऱ्याची पोरं आहोत. या मातीमध्ये आम्ही लढलेली लोक आहोत. आज तुम्ही आमच्या शिक्षणाचं वाटोळं करायला निघाले, आमच्या नोकऱ्यांचं खाजगीकरण करायला निघाले, जनावरांना कंपन्यांना तुम्ही आमचे टेंडर द्यायला निघाले. आणि काय करावं लागले, काय करायला लागले? या देशातले विद्यार्थी 8-8 सकाळी 5-5 वाजता उठतात, रस्त्याला चालतात, हायवेला चालतात, 11-11 वाजेपर्यंत अभ्यास करतात आणि पेपर कितीच्या वेळ त्यांना नैराश्य घेऊन जावं लागतं. नीटचा पेपर निघला, नीटचा पेपर चुकला, 30 मुलांनी आत्महत्या केला. लाज वाटली पाहिजे धर्मेंद्र प्रधान नावाच्या शिक्षणाला राजीनामा द्यायला तयार नाही. राज्य सरकार आणखी वर्षाच्या म्हातारी आजीला कळतात पण देवेंद्र फडणवीसांना कळत नाही. आजीला कळतं पण नरेंद्र मोदींना कळत नाही. तीन मुलांनी आत्महत्या केल्या, आपल्या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे. शिक्षणाचे सवाल हे संपले पाहिजे. शिक्षणाचा बाजार खतम घेतला जाणार नाही. सरकारला आज आम्ही पक्षाला झाला, परंतु सांगतो मागण्या झाल्या, मागण्या नाही झाल्या तर समृद्धी आहे. आपल्याला झाली समृद्धी आहे. या संघटनेवर झाला की नाही समृद्धी आहे? जर गळ्यापाशी आल्या असाल, आमच्या गळ्याला खास लावून बसले असणार तर आम्ही बोलायचं नाही. तुम्ही आम्हाला आतंकवादी म्हणणार, तुम्ही आम्हाला दहशतवादी म्हणणार, तुम्ही आम्हाला अराजकता पसरवता म्हणणार आणि तुम्ही फक्त देऊन भेटता का? तर असं नाही चालणार. हा आमचा शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, स्वातंत्र्य सैनिकांचा देश आहे. पुणे शाहू आंबेडकरांची, शिवाजी महाराजांनी रुजवलेली विचारधारा आम्ही जपणारी लोक आहे. सरकारला सांगणार की आमच्याकडे 4 महिने आहेत. एलपीसीचा पेपर ऑफलाईन, एलपीसीचा पेपर ऑफलाईन, तारीख जाईल 1-2 वर्षातून 2 टाकली. पोलीस भरतीचं वार्षिक वेळापत्रक जाईल, मर्यादा वाढली, पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांची सोय झाली, राहण्याची सुद्धा सोय सरकारने केली पाहिजे. आणि मागणी हजारो मुलं मेसाठी पैसे नाही,
मेससाठी पैसे नाही, अकॅडमीसाठी पैसे नाही, म्हणून आत्महत्या सुद्धा करताय किंवा घरी बसायची वेळ आलेली. अरे 50 पोटला स्फूर्ती घेऊन आमदार खासदार विकत घेता, लाजा वाटत नाही घरात तुम्हाला दलिंद्रांनो? त्या दिवशी सगळे आमदार खासदार आणि सरकारानं जरा डोक्यामध्ये मेंदू असल्यासारखं वाटा, आमच्या पोरांची व्यवस्था करत जा. जर तुम्ही व्यवस्था करू शकत नसेल तर तुम्ही या महाराष्ट्रामध्ये फिरू. शिक्षणाचा मुद्दा हा राजकीय मुद्दा झाला पाहिजे, रोजगाराचा मुद्दा राजकीय मुद्दा झाला पाहिजे. हिंदू मुसलमान करणाऱ्या चौऱ्यांनो, तुम्ही आमचं भविष्य हिंदू मुसलमान मध्ये अडकून या देशामधल्या तरुणांची माती भडकू. आणि इथे गोष्ट आहे, जात धर्म में नहीं बटेंगे, मिलकर संघर्ष करेंगे, टाकेंगे. शिक्षा रोजगार की जात धर्म की बात करो, जात धर्म की बात न करो, जात धर्म की बात बंद करो. अरे हिंदू मुस्लिम बंद करो, अरे हिंदू मुस्लिम बंद करो. आधी पोलीस प्रशासनाला विनंती की प्राण साहेबांना खाली बोलावं आणि त्यांनी आमचं निवेदन द्यावं. प्राण साहेब वरती आहे, जर आम्ही एवढे लोक रस्त्यावरती आलो, प्राण साहेब वरती असेल तर त्यांनी खाली आलं पाहिजे आमचं निवेदन स्वीकारण्यासाठी. आणि इथे येऊन विचारतांमध्ये आमचं निवेदन स्वीकारलं पाहिजे. प्राण साहेब खाली या, प्राण साहेब खाली या.